उन्हाळा सुरू झालेला आहे आणि मार्केटमध्ये असे मस्त छोट्या छोट्या कैऱ्या यायला सुरुवात झाली. तर चला आज आपण बनवूया इन्स्टंट कैरीचं लोणचं. त्यासाठी इथे आपण कैऱ्या घेतलेल्या आहेत अर्धा किलोच्या अंदाजाने. आता हे लोणचं आपण 2-3 महिने छान स्टोर करू शकतो. तर त्यासाठी कैऱ्या आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या, कारण याच्यावरती कैरीचंच तेल लागलेलं असतं. म्हणून स्वच्छ धुवून घ्यायचं. हे जे नाकं असतात ना याच्या ठिकाणी व्यवस्थित धुवून घ्या, पुसून घ्या आणि नंतर असे बारीक कट करून घ्या. आता याचे पीसेस तुम्ही लहान मोठे तुम्हाला ज्या साईजमध्ये हवे त्या साईजमध्ये नक्कीच ठेवू शकता. थोडंसं सोकून घ्यायचं, म्हणजे याच्यावरती जे आपण धुतल्या कैऱ्या पुसून घेतल्या स्वच्छ तरीसुद्धा थोडंफार मॉइश्चर असतं. म्हणून थोड्या वेळासाठी 5 मिनिटासाठी पंख्याच्या खाली ठेवा, म्हणजे ते आपोआप सुकून जातात. नंतर अर्धा चमचा मीठ लावून आपण याला साईडला ठेवूयात. अर्धा चमचा मीठ आणि 1 चुटकी हळद लावायचं. इथे जास्त हळद किंवा जास्त मीठ लावायचं नाही. नंतर जेव्हा आपण तेलाची फोडणी करणार तेव्हा त्याच्यामध्ये आपण मीठ आणि हळद जरूर घालूयात. आणि हे लोणचं इन्स्टंट आहे, 12 महिने टिकणार नाही आहे, 2-3 महिने टिकणार. पण जेवणाची लज्जत आणि रंगत आणखीनच वाढेल जेव्हा उन्हाळ्यामध्ये इन्स्टंट असं आंब्याचं लोणचं मिळेल. चला छान असं ट्विस्ट करून घेतलेलं आहे. याला थोडंसं आपण मीठ आणि हळदीने छान लेपन केलं. आता कढई गॅसवर ते ठेवायची. त्याच्यामध्ये आपल्याला इन्स्टंट एक मसाला बनवून घ्यायचा आहे. मसाल्यामध्ये घातले आपण 1 मोठा चमचा जिरं, 1 मोठा चमचाच आपल्याला घालायचं इथे मोहरी. आता बघा, तुमच्याकडे जर मोहरीची डाळ असेल तर ती घालू शकता, नसेल तर आपली ही मोहरी असते ना रेग्युलर जी आपण भाजीमध्ये घालतो ती घालायची. सोबतच घालूयात 1 चमचा सौंफ आणि याच्यामध्ये आपल्याला 10 ते 12 घालायचे आहेत आपल्याला इथे मेथीदाणा. मेथीदाण्याची क्वांटिटी कमी ठेवा, बघू शकता एवढ्या क्वांटिटीसाठी आपण 10-12 मेथीदाणे घेतलेले आहेत. आणि आता हे सर्व जिन्नस छान असं ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे. अगदी हलकं फुलकं भाजून घ्यायचं. भाजताना तेलाचा वापर नको, आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे, कारण याच्यामध्ये काही असलं उचलेलं मॉइश्चर निघून जाईल. सोबतच स्वतःचा जो याचा फ्लेवर असतो, इसेन्स असतो सर्व मसाल्यांचा, तो भाजल्यामुळे छान असा एन्हान्स होतो. तर बघू शकता 2 मिनिटासाठी आपण हे छान असं भाजून घेतलेलं आहे. आता थंड झालं की मिक्सरला हे दळून घ्यायचं. सेम कढईमध्ये इथे आपण तेल घालून घेत आहे. वाटीने म्हणाल तर 1 वाटी तेल आहे आणि पावाने म्हणाल तर जेमतेम 1 पावाच्या आसपास आहे. कमीच आहे, जास्त नाही. बघू शकता तुम्ही. आता तेलाचं प्रमाण तुम्ही नक्कीच कमी जास्त करू शकता, पण तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. आणि बघू शकता तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा हिंग घालायचा आहे आपल्याला. हिंग छान असा फुलला की लगेच त्याच्यावरती घालायचा जो भाजून घेतलेला आणि मिक्सरला वाटून घेतलेला आपला इन्स्टंट मसाला. थोडंसं परत करून घेऊयात. आता इथे बघू शकता तेल छान गरम झालंय. आता गॅस आपण बंद केलेला आहे आणि त्यामध्ये घालतोय 1 चमचा हळद, 3 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा मीठ. कारण मीठ आणि हळद आपण सुरुवातीला सुद्धा घातलं होतं. लाल तिखट तुम्ही चवीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता, पण छान लागतं आंबट गोड तिखट चटपट असं आंब्याचं इन्स्टंट लोणचं. गॅस बंद आहे, तुम्ही बघू शकता. आता हा मसाला सुद्धा छान या तेलामध्ये थोडंसं आपण थंड होऊ देऊयात. अगदी थोडंसं थंड होऊ द्यायचाच, गरम गरम आपल्या कैरीच्या फोडींवरती घालायचा नाही. बघू शकता काही मिनिटातच छान असा थंड झालाय आणि कैरीच्या फोड्या सुद्धा इथे तयार आहेत, हळदीने लेपन केलेल्या. चला बनलेला मसाला त्याच्यावरती घालून घेऊयात. वाव, काय रंग दिसतोय सध्याच. याच्यामध्ये मी लाल तिखटामध्ये काश्मीरी लाल मिरचीची पावडर वापरली होती बघा. त्याने काय होते, रंग खूप सुंदर येतो आपल्या पदार्थाला आणि ती तिखट कमी असते. सर्वच मसाला आपण या कैरीच्या फाकांवरती घालून घेतलाय, बघू शकता. आता हे आपण चमच्याने छान असं मिक्स करून घेऊयात. या स्टेजला याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 ते 3 चमचे गुळाची पावडर किंवा मग खिसलेला गुळ. साखर घालू नका, गुळच घाला, खूप छान चव येते. आणि छान असं मिक्स करून घ्या. आता गोड जर आवडत नसेल तर तुम्ही गुळ घालणं स्किप करू शकता, म्हणजे गोड नाही घातला तरी चालेल. पण नसेल घालत तर एकदा घालून बघा, खूप छान लागतं बघा. चटपट गोड आंबट तिखट असं मस्त कच्च्या कैरींचं लोणचं. काय दिसतंय, बघता क्षणी तोंडाला पाणी सुटतं. जेवताना भाजीची गरजच नाही जेव्हा ताटात असेल असं कच्च्या कैरीचं लोणचं.
मस्तच छान मिक्स झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता हे छान असं थंड झालं व्यवस्थित की कुठल्या एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं. 2 ते 3 महिने अजिबातही खराब होत नाही. फ्रीजमध्ये ठेवलं तर त्यापेक्षाही जास्त चालतं. उन्हाळा चालू आहे, शक्यतोवर फ्रीजमध्ये ठेवा आणि आरामात या लोणच्याचा आस्वाद घ्या. तर चला, लोणचं थंड झालंय, भरून ठेवूयात एखाद्या भरणीमध्ये. आहा, काय दिसतंय ना भारी. पाहता क्षणी खावंसं वाटेल असंच लोणचं बनून तयार झालेलं आहे, तेही काही मिनिटांमध्ये. आता लोणचं स्टोअर करण्यासाठी कुठली स्वच्छ काचेची भरणी घ्या. ती आधी निर्जंतुक करून घ्या. स्वच्छ गरम पाण्याने धुवून उन्हात वाळवून घ्या. भरणीसोबतच भरणीचं झाकणही निर्जंतुक करावं, जेणेकरून लोणच्याची सेल्फ लाईफ वाढेल आणि लोणचं त्यामध्ये छान असं भरून ठेवावं. शक्यतोवर काचेच्या किंवा चिनीच्या भरणीमध्ये लोणचं भरावं. प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये अजिबातही आंब्याचं लोणचं भरू नये. तर इथे मी काचेच्या भरणीमध्ये भरलंय आणि एक चिनीची भरणी आहे जी लोणच्याची आहे, त्याच्यामध्ये सुद्धा भरून ठेवते. म्हणजे नेहमी घ्यायला कसं छोट्या भरणीमध्ये असलं की त्याच्यातलं घेतलं जातं, मोठ्या भरणीला हात लावायची गरज नाही. तर पाहू शकता तुम्ही, इथे छान आपलं लोणचं बनून तयार आहे. लोणचं घेताना चमचा हा ओला नसावा, त्याच्यामध्ये हात घालू नये. चमच्यानेच लोणचं काढावं, पण चमचा हा कोरडा असला पाहिजे. आशा करते सांगितलेल्या भरपूर टिप्स तुम्हाला आवडल्या असतील आणि लोणच्याची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली याचा मला पूर्ण विश्वास आहे. पण अजूनपर्यंत जर रेसिपीला लाईक केलं नसेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा. सोबतच आपल्या स्वातीज रेसिपीला हक्काने सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या, सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील. बेल आयकॉन क्लिक केलं तर तुम्ही त्या मिससुद्धा नाही करणार. तर चला मग भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा. स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची.